नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा शहरामध्ये मोठी चर्चा। आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरात अवैध सावकारीच्या चर्चेने खळबळ। बसस्थानक परिसरात व्याजाच्या धंद्याची जोरदार चर्चा। गरीब नागरिक भयभीत। नांदुरा शहरात सध्या अवैध सावकारीच्या कथित प्रकारांनी मोठी खळबळ उडाली आहे। विशेषतः बसस्थानक परिसरात गरजू व गोरगरीब नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून वसुलीसाठी दबाव, दमदाटी आणि धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। गरजवंत नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर व्याजाने पैसे घेतात आणि त्यानंतर अवाजवी व्याजाच्या विळख्यात अडकत असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे वेळेवर पैसे उपलब्ध नसल्यास संबंधित नागरिकांच्या हातातील मोबाईल, मोटरसायकल तसेच धंद्यासाठी वापरली जाणारी वाहने जबरदस्तीने ताब्यात घेतली जात असल्याचेही बोलले जात आहे। पैसे परतफेडीसाठी काही नागरिकांना धमकावणे, दबाव टाकणे तसेच मारहाणीच्या धमक्या देण्यात येत असल्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणात काही सरकारी कर्मचारी तसेच बसचालकांकडून व्याजाने पैसे देण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा असून या आरोपांची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। गरीब नागरिकांचा आवाज दबला जातोय। अवैध सावकारीच्या कथित प्रकारामुळे त्रस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे। तक्रार केली तर आणखी त्रास होईल, या भीतीपोटी अनेकजण पुढे येण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे अशा नागरिकांना पोलिसांनी संरक्षण देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी होत आहे। एसपींकडे तक्रार, आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष। या गंभीर प्रकाराची तक्रार नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्याकडे केल्याची चर्चाही होत आहे। त्यामुळे या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।